श्री गणेशाय नमः. आजच्या फाल्गुन मास कथा मालिकेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आत्म्याला जागृत करण्यासाठी आध्यात्मिक साधना करण्याची गरज असते. जेव्हा एखादा साधक आपल्या शरीराच्या आणि मनाच्या मर्यादामधून आपले मन सर्वोच्च परमात्म्याशी जोडतो, तेव्हा तो श्रेष्ठत्व प्राप्त करतो. त्यासाठीच आपणही या कथाद्वारे आपले मन विकाररहित बनवत आहोत. आणि सध्या हा पवित्र फाल्गुन महिना चालू आहे. अशा वेळी परम भगवान श्री कृष्णासोबत एकरूपतेचा अनुभव घेत असताना आपण फाल्गुन महिन्याच्या सुंदर जुन्या पौराणिक कथा ऐकत आहोत. तर आपण आपला या कथांचा प्रवास पुढे सुरू ठेवूया आणि आजची फाल्गुन महिन्याची कथा ऐकूया. सर्व ऋषींनी विचारले, हे महान गुरुवर्य, दक्ष राजांची कन्या सती देवी तिच्या वडिलांच्या म्हणजेच दक्ष राजाच्या यज्ञात अग्नीत प्रवेश केल्यानंतर अंतर्धान होऊन कोठे ध्यानस्थ झाली, तेव्हा ती पुन्हा कधी आणि कोठे प्रकट झाली, ती पुन्हा भगवान शिव यांना कधी भेटली. मग पुढे लोमेश ऋषी म्हणाले, हे ब्राह्मणांनो, जेव्हा दक्षांची कन्या सती तिच्या वडिलांच्या यज्ञादरम्यान अदृश्य झाली, तेव्हा आपल्या सतीपासून विभक्त झाल्यानंतर भगवान महेश्वर त्यांच्या शक्तीपासून वेगळे होऊन तीव्र तपश्चर्येत गुंतले. त्यांनी ऋषी मुनींचे रूप धारण केले आणि एकांतात भृंगी व नंदीसह हिमालय पर्वतावर राहू लागले. त्याच वेळी नमुचीचा मुलगा तारकासूर याने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या दुरात्मा राक्षसाला हवे तो वर देण्यासाठी बाध्य झाले. ब्रह्मदेव म्हणाले, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे आहे ते वरदान माग. हे ऐकून तारकासूर म्हणाला, प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला अजरामर करून अमर आणि अविनाशी करा. ब्रह्मदेव म्हणाले, तू अमर होऊ शकत नाही, कारण जो या पृथ्वीवर जन्म घेतो त्याला मृत्यू अटळ आहे, यात काहीच शंका नाही. त्यावर तारकासूर म्हणाला, तर मग मला अजेय बनवा, म्हणजे मला कोणी हरू शकणार नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नक्कीच तू अजिंक्य होशील, परंतु तू एका लहान मुलाशिवाय या जगात जन्मलेल्या सर्व प्राणी मात्रा विरुद्ध अजिंक्य राहशील, तुला कोणीही कधीही मारू शकणार नाही. अशा प्रकारे तारकासूर खूपच शक्तिशाली झाला आणि इतरांवर अत्याचारही करू लागला. त्यावेळी इंद्रदेवासह सर्व देवांनी राजा मुचुकुंदाचा आश्रय घेऊन त्याच्या सोबत मिळून तारकासुराविरुद्ध युद्ध केले आणि विजय मिळवला. मुचुकुंदाच्या सामर्थ्यामुळेच देवांना विजय मिळवता आला. त्यावेळी सर्व देवांनी विचार केला की आजकाल आपण सतत युद्धात राहत असतो आणि अशा काळात आपले काय कर्तव्य आहे, असेच भाग्य आहे का आपले. असा विचार करून ते सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांची स्तुती प्रार्थना करू लागले. प्रार्थना केल्यानंतर ते म्हणाले, हे परमपितामह ब्रह्मदेवा, कृपया राक्षसांच्या अत्याचारापासून आमचे रक्षण करा. तेव्हा आकाशातून एक दिव्य वाणी आली, हे देवगण, तुम्ही तात्काळ माझे म्हणणे मान्य करा. जेव्हा भगवान शिवजींचा तेजस्वी महाशक्तिशाली पुत्र जन्माला येईल, तेव्हा तोच तारकासुराचा वध करू शकेल, यात काहीच शंका नाही. हे देवगण हो, सर्वांच्या हृदयात राहणारे भगवान शंकर ज्या कोणत्या उपायाने विवाह करतील आणि त्यांच्या पत्नीसोबत राहून एका महातेजस्वी पुत्राला जन्म देतील, त्यासाठी प्रयत्नपूर्वक आवश्यक असलेले कोणतेही साधन वापरावे आणि यासाठी खूप प्रयत्न करावेत. माझे हे वचन चुकीचे नाही. हा दिव्य आवाज ऐकून सर्व देव आश्चर्यचकित झाले. गुरु बृहस्पतींच्या नेतृत्वाखाली ते सर्वजण हिमालय पर्वताकडे गेले आणि ते असे बोलू लागले, हे महान हिमालया, तू सर्व पर्वताचा स्वामी आहेस. यक्ष आणि गंधर्व तुझी पूजा करतात. आमची तुला एक विनंती आहे, तू आम्हा सर्व देवांचे ऐकले पाहिजे. सर्व देवांची अशी विनंती ऐकून पर्वतामधील सर्वोत्तम हिमाचल हसला आणि म्हणाला, प्रथमतः मी स्थिर आहे, मला चालताही येत नाही. दुसरे म्हणजे माझे पंख कापले गेले आहेत, म्हणून मी उडूही शकत नाही. आता या परिस्थितीत मी तुम्हाला कसा उपयोगी पडू शकतो. हे देवांनो, जर तारकासुरांचा पराभव करण्यासाठी माझी मदत हवी असेल तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही त्याला कोणत्या मार्गाने पराभूत करण्याचा विचार करत आहात. कृपया मला सांगा, कारण ते माझेही काम आहे. मग देवानी स्वर्गीय वाणीने बोललेले शब्द सांगितले. हे ऐकून हिमालय म्हणाला, जर तारकासुराचा भगवान शिवांच्या महान पुत्राद्वारे
पराभव होणार असेल तर देवतांच्या सर्व कृती शुभ होतील आणि स्वर्गीय वाणीने जे सांगितले आहे ते खरे ठरण्यासाठी तुम्ही कोणती विशेष व्यवस्था करणार आहात? मग देवतांनी सांगितले, देवतांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने भगवान शिवांच्या लग्नासाठी तुम्ही स्वतः एका सुंदर मुलीला जन्म द्या. देवतांचे शब्द ऐकून हिमाचल आपल्या पत्नीला म्हणाला, हे सुमुखी, तू एका सुंदर मुलीला जन्म दे. हे ऐकून राणी मैनावती म्हणाली, महाराज, मी तुमचे बोलणे ऐकले आहे, पण कन्या नेहमी स्त्रियांना दुःख देतात. आपल्या प्रिय पत्नीचे हे शब्द ऐकून हिमाचल परोपकाराचे शब्द बोलू लागला. तो म्हणाला, हे राणी, हे देवी, ज्या प्रकारे आपल्या कार्यभागाने दुसऱ्यांची सेवा होईल, परोपकारी वृत्तीच्या लोकांनी तेच केले पाहिजे. या प्रकारे आपल्या पतीची प्रेरणा घेऊन भाग्यशाली राणी मैनादेवीने व्यापक तपश्चर्या केली. आनंदाने मुलीला गर्भात धारण केले आणि काही काळानंतर मैनावतीच्या गर्भातून एक सुंदर मुलगी जन्माला आली, जी गिरिजा म्हणून ओळखली जाऊ लागली. सर्वांना आनंद देणाऱ्या या देवीच्या दर्शनाने देवतांचे ढोल नगारे वाजू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्वांनी गायन केले आणि सिद्धचारणांनी पवित्र विधिविधान करण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवतांनी भरभरून फुलांची वृष्टी केली. संपूर्ण विश्व आनंदाने भरून गेले. महान सती गिरिजा जन्माला आली होती. परंतु त्या क्षणी राक्षस लोक भयाने चिंताग्रस्त झाले. देव, महर्षी, चारण आणि सिद्ध आनंदित झाले. सती साध्वी सताचारी गिरिजा हिमालयाच्या घरात दिवसेदिवस वाढू लागली. जेव्हा ती परोपकारी कल्याणकारी कन्या 8 वर्षाची झाली, तेव्हा महादेव हिमालयाच्या एका गुहेत तीव्र तपश्चर्या करत होते. भगवान शिवांचे वीरभद्र, शूरवीर आणि इतर शिवगण सर्व बाजूनी त्यांना घेरून राहत असत. एके दिवशी परमज्ञानी हिमाचल त्याची मुलगी पार्वतीसह भगवान शिवजींच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी गेले. हिमालयाने पाहिले, सर्वांचे स्वामी तपश्चर्या करण्यात मग्न आहेत. त्यांचे डोळे बंद आहेत, मस्तकावर जटा सुशोभित आहेत, ज्याला चंद्रमाच्या कलेने भूषित केले आहे. ते वेदांत वेदाचे ज्ञानी परमात्मा शिव एका श्रेष्ठ आसनावर विराजमान आहेत. दर्शन घेऊन हिमालयाने प्रचंड आनंद अनुभवत भगवान शिवांच्या चरणी मस्तक टेकले. पर्वतराज हिमालय हे धैर्यशील, उत्कृष्ट आणि सदाचारी लोकांसाठी आश्रयस्थान आहेत. वाणीचे रहस्य समजून घेणाऱ्या विद्वानामध्ये त्यांचे स्थान उच्च आहे. तो संपूर्ण विश्वाच्या एकमेव हितकारक भगवान शिवांशी अशा प्रकारे बोलू लागला, हे महादेव, मी तुमच्या दर्शनाने अत्यंत भाग्यवान झालो आहे. हे देवेश्वर, कृपया मला या माझ्या कन्येसोबत दररोज तुमचे दर्शन घ्यायला येण्याची अनुमती द्या. हे ऐकून भगवान महेश्वर म्हणाले, पर्वतराज, या तरुण कन्येला घरी ठेवूनच तुम्ही दररोज माझ्या दर्शनासाठी येऊ शकता, अन्यथा माझे दर्शन होणार नाही. मग हिमालयाने आपले मस्तक टेकवले आणि पुन्हा महादेवांना विचारले, हे भगवान, मी या कन्येसोबत इथे का येऊ नये? कृपया मला याचे कारण सांगा. भगवान शिव हसले आणि त्यांनी उत्तर दिले, ही सुंदर कोमल मृगनयनी अप्सरेसारखी आहे. तिचे केसही सुंदर आहेत आणि ती हळुवारपणे मृदू वचन बोलते. तथापि मी तुम्हाला वारंवार इशारा देतो की या तरुण कन्येला माझ्या जवळ आणू नका. भगवान शिव यांचे असे निष्ठुर शब्द ऐकून गौरांगी पार्वती तपस्वी शिवाला म्हणाली, हे भगवान शिव, तुम्ही महातपस्वीच्या गुणाने परिपूर्ण आहात आणि मोठ्या तपश्चर्येत गुंतलेले आहात. तुमच्यासारख्या महान आत्म्याच्या मनात हा विचार निर्माण झाला आहे, कारण जेणेकरून ही तुमची तपश्चर्या अखंड चालू राहावी. पण मी तुम्हाला विचारते, तुम्ही कोण आहात आणि हे आनंददायी स्वरूप काय आहे? तुम्ही या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मग महादेव म्हणाले, हे सुंदरी, मी केवळ महान तपश्चर्येनेच निसर्गाचा नाश करतो. मी निसर्गापासून अलिप्त राहतो आणि माझ्या मूळ स्वरूपात राहतो. म्हणून सिद्ध पुरुषांनी कधीही निसर्गाचा संग्रह करू नये. भगवान शिवांचे असे स्तुती वचन ऐकून पार्वतींनी एक खूप गूढ आणि हृदयस्पर्शी वचन सांगितले. तिने एक असे उत्तर दिले की ते ऐकून भगवान शिव खूप आनंदी झाले. आणि ते उत्तर काय होते ते आपण आपल्या फाल्गुन महिन्यातील कथा मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच उद्या आपल्या भक्तिविश्व चॅनलवर ऐकूया. आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हर हर महादेव.